तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज भरपूर कामं आहेत. हा आहे आजचा पहिला मेल. चला आता चाललो आहे रानात. हा व्हिडिओ राहिला होता म्हणून रस्त्यातच काढून राहिला आहे. तर आता रानात पोहोचल्यानंतर आज करणार आहे घासाचं भरणं. त्यामुळं चालू आहे आवराआवरी. तर मित्रांनो, भरणं म्हणजेच घासाला पाणी देणार आहे. चाललो आहे आता. आणि जो पाईप आपण जो येतो ना खालून, त्याला आपण बारं म्हणतो. बघा हे बारं आहे. हे खोलणार, ह्याला वरची जी कॅप आहे ती खोलून त्यात एल्बो बसून आपण पाणी वळवून घेणार आहेत. आणि ही सिस्टीम पाणी कुठं पण वाहू नये म्हणून आहे, पाण्याची बचत होण्यासाठी. चला आता करतो पाणी सुरू. तर पाणी आलंय, पाणी सुरू केलंय. धरून आले दारे उन्हात. तर मित्रांनो, अशा प्रकारे चिखलात उभं राहून बारे द्यावं लागतात घासाचे. म्हणजे कोणते पण तुम्ही पाणी भरत असल्यानंतर आपण शेतात काही पण नवीन पेरलं किंवा आता घास टाकतात पण पेरतात पण, तर काही पण पेरलं की पहिले सुरुवातीचे जे दारे असतात पाणी द्यायचं असतं, तर ते आपल्याला आहे ना पूर्ण वाफेची पूर्ण लेवल करून सर्वकडून पाणी जाते का नाही हे बघूनच द्या. त्या दिवशी जे सुरुवातीला आपण पाणी दिलं होतं, तर मित्रांनो घास उगलाय सुरुवातीच्या पाण्याचा. हे बघा, इकडं पाणी आता दिलंय, इकडचं उगणच 1-2 दिवसात. ते पण अपडेट तुम्हाला देत राहीन. आजचं भरणं होत आलंय, पण आता मोबाईल चार्जिंग संपली त्यामुळं आत्ताच झालंय घासाला पाणी देऊन. आता चाललोय ऊसावर पाणी लावण्यासाठी. बरं आहे. रे डाबे हे ऊसाचा वावर. तरी इथं आपण गाडी लावणार आहेत आणि चाललो आता ऊसावर पाणी लावायचंय. तर इथं हा कॉक आहे आणि अशी पाईपलाईन ह्या साईडनी अशी पुढे गेलेली आहे. सध्याच्याला थोडंसं गवत असल्यामुळं थोडं दिसायला अडचण आहे. आणि हे बघा, ही जी अलीकडं जी आहे ते ऊस फोडण्यासाठी आपला जो ट्रॅक्टर आला होता, त्यामुळं ही पाईपलाईन काढून ठेवली होती. तर ही पाईपलाईन जोडायची आहे. इथं मका होती, आता थोडीशी कच राहिलेली आहे. आला असेल पाणी. हा पाईप जो आहे इथपर्यंत
इथपर्यंत आलेला आहे. बघू शकता ह्या पाईपाने या दाणाने पाणी सुरू होईल. तर मित्रांनो फायनली पाणी झाले सुरू. आता दिसेलच तुम्हाला. पाण्याचा आवाज येतच असून आम्हाला वाटलं तर खाली भेंडी केलेली आहे ना, भेंडीच्या कोपऱ्यात कॉक चालू असेल, पण कॉक काय चालू नसावा, कारण की ह्या वावरात जर कोणता कॉक चालू नसला तरच पाणी येतं. मित्रांनो आत्ता झाली पाईपलाईन जोडून आणि अशा प्रकारे आपण 5-5 जे कॉक आहेत त्यांनी पाणी देतो ऊसाला. पाणी भरपूर लांबपर्यंत गेलेलं आहे. मातीचा एकदम भारी सेंट आलाय, कारण की आता बऱ्याच दिवसातून आता पावसाळ्यानंतर आत्ता पाणी देऊ राहिलं. पहिलं आमच्या जमिनीत एवढं पाण्याची गरज नाही पडत, कारण की पूर्ण काळीच राणी आहे. आता ही मका कापल्यानंतर उद्या कापल्यानंतर इथं पंजी पण हाकावं लागन. हाय आजचा व्ह्यू शेतातला. हे आपलं सीताफळाची बाग आहे. आता सध्या त्याला पूर्ण गव्हाळ उगलंय, नीट करायला टाइमच नाही. बघा संत्र्याचा बाग, खाली पलीकडं भेंडी वगैरे, कांदे. आता चालू आहे मका पेरायचं काम. आत्ताच ऊसाचं पाणी बंद झालेलं आहे, कारण की गावातली लाईट ही लवकर जाते. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.